नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी स्ट्रॅटेजी सांगणार आहे। तुम्ही प्रत्येकजण म्हणणार आहे, अरे असं पण शक्य आहे का? समजा तुमच्याकडे रिलायन्सचे शेअर्स आहेत, सर्वसामान्यपणे तुम्ही रिलायन्सचे शेअर्स घेतल्यानंतर काय करता? डीमॅट अकाउंटमध्ये पडून राहतात, बरोबर आहे ना? किंमत वाढली तरच प्रॉफिट होणार, जर समजा स्टॉक खाली गेला तर तोटा होणार, बस ह्याच्या पुढे तुम्हाला काय माहित आहे का? पण जर मी तुम्हाला सांगितलं या शेअर्सवर तुम्ही एकाच वेळेला दोन प्रकारचं पॅसिव्ह इन्कम मिळवू शकता, एक म्हणजे भाड्याने ते शेअर्स देऊ शकता आणि दुसरं त्यावरती कवर्ड कॉल सेल करून तुम्ही प्रीमियम देखील मिळवू शकता। तुमचा विश्वास बसेल का? तर बऱ्याच जणांचा यावरती विश्वास बसणार नाही, पण मित्रांनो, स्मार्ट इन्व्हेस्टर ही गोष्ट ऑलवेज करतात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। अनेक गुंतवणूकदारांना वाटतं की आपल्या शेअर्सवरती कवर्ड कॉल विकला तर आपण ते शेअर्स SLB म्हणजेच स्टॉक लेंडिंग आणि बॉरोइंगमध्ये भाड्याने देऊ शकत नाही, आणि काही प्रमाणात हे खरं सुद्धा आहे, कारण तुम्ही देखील शेअर्स तारण म्हणजे प्लेज ठेवले SLB ला देता येत नाहीत। पण जर तुमच्याकडे पुरेसं कॅश मार्जिन असेल तर तुम्ही सिस्टमला स्मार्टली वापरू शकता आणि ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला करू शकता। शेअरच्या वाढत्या किमतीचा तर फायदा तुम्हाला होणारच आहे, त्याचबरोबर SLB मधून भाडं देखील मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं ऑप्शन सेल करून मिळणारा प्रीमियम देखील एकाच वेळेला तुम्हाला मिळणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंथेटिक कवर्ड कॉल प्लस SLB स्ट्रॅटेजी पूर्णपणे सांगणार आहे, स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, प्रत्येक कॅल्क्युलेशन समजावून सांगणार आहे, यामध्ये कोणती रिस्क आहे हे देखील सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा। मित्रांनो, आपली जी स्ट्रॅटेजी आहे ही समजून घेण्या अगोदर तुम्हाला SLB म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। बरेच लोक याबद्दल ऐकतात, बरेच जण याबद्दल बोलतात, पण खूप लोकांना याबद्दल बिलकुल माहिती नाही। SLB म्हणजे स्टॉक लेंडिंग अँड बॉरोविंग, हे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं एक ऑफिशियल प्लॅटफॉर्म आहे, जिथं तुम्ही तुमचे शेअर्स दुसऱ्याला तात्पुरते कर्जावरती देऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला फी मिळते, अगदी जसं भाडे असते तसं। याचं एक साधं उदाहरण जर द्यायचं झालं, समजा तुमच्याकडं एक फ्लॅट आहे जो तुम्ही सध्या वापरत नाही, तर तुम्ही काय करता? तो भाड्याने देता, दर महिन्याला तुम्हाला काही ठराविक रेंट मिळतो। शेअर्समध्ये देखील तुम्हाला रेंटने अगदी तसेच देता येतात। मग यासाठी काय करावं लागतं तुम्हाला? SLB कसं नेमकं काम करतं? तर तुमच्याकडे जे शेअर्स आहेत, म्हणजेच तुम्ही लेंडर आहात, मार्केटमध्ये काही ट्रेडरला शॉर्ट सेलिंगसाठी या शेअरची गरज असते, ते बॉरोवर बनतात आणि तुम्ही NSEच्या SLB प्लॅटफॉर्मवरून डायरेक्ट शेअर्स काय करू शकता? लेंडिंगला देखील देऊ शकता। बॉरोवर्स तुम्हाला ठरलेली फी देतो आणि ही फी म्हणजेच तुमचे भाडे आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या। ठरलेल्या मुदतीनंतर शेअर्स परत तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये येतात। आता मित्रांनो, फी बद्दल बोलूया। रिलायन्स सारख्या लार्ज कॅप शेअर्सवरती SLB लेंडिंगची फी साधारणतः 3 ते 5% असते, पण मित्रांनो ते मार्केट कंडिशनवर देखील अवलंबून आहे। डिमांड सप्लाय किती आहे, एक्सपायरी जवळ असेल तर परत व्होलॅटिलिटीच्या दृष्टीने देखील ती फी कमी जास्त होऊ शकते। पण सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का? या काळामध्ये जर रिलायन्स इंडस्ट्रीने काही डिव्हिडंड जाहीर केला तर तो डिव्हिडंड देखील तुम्हालाच मिळतो, कारण शेअरचे मूळ मालक कोण आहात? तुम्ही आहात। आता मित्रांनो, कवर्ड कॉल म्हणजे काय पहिल्यांदा समजून घेऊ। आता मित्रांनो, यातली ही दुसरी खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे। तुमच्याकडे शेअर्स ऑलरेडी आहेत, तुम्ही त्या शेअरच्या वरच्या प्राइसचा कॉल ऑप्शन सेल करता, म्हणजेच तुम्ही दुसऱ्याला एक हक्क विकता, मी तुला या किमतीला शेअर्स देईन म्हणून। यासाठी तुम्हाला त्या बदल्यात काय मिळतो? प्रीमियम मिळतो, जो तुमचा नफा असतो। जर शेअरची किंमत तुमच्या स्ट्राईक प्राइसपेक्षा कमी राहिली तर पूर्णपणे याचा प्रीमियम तुम्हाला मिळतो। उदाहरणच घेत झालं, समजा रिलायन्सचा शेअर आज 1425 ला ट्रेड होतोय, तुम्ही 1500चा कॉल ऑप्शन सेल केला, यासाठी तुम्हाला 12 रुपये प्रीमियम मिळाला, म्हणजे 500 शेअरचा एक लॉट असतो, म्हणजेच तुम्हाला 6000 रुपये प्रीमियम मिळतोय। जर एक्सपायरीपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीचा स्टॉक 1500च्या खाली राहिला तर हा पूर्णपणे तुमचा 100% नफा असतो। पण जर रिलायन्सचा स्टॉक 1550च्या वर गेला तर मात्र काय होऊ शकतं? तुम्हाला त्या ठिकाणी 1500ला शेअर्स द्यावे लागतात, पण 1500च्या वरचा नफा तुम्हाला सोडून द्यावा लागतो। यालाच अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतात। कवर्ड कॉल ही एक रेंज बॉन्ड, त्याचबरोबर स्लाइटली बुलिश मार्केटची स्ट्रॅटेजी आहे, कारण तुम्ही त्यामध्ये शेअर्स होल्ड करत असताना अतिरिक्त इन्कम कमवता। आता ह्या स्ट्रॅटेजीसाठी भांडवल किती लागेल हे पहिल्यांदा समजून घेऊया। ही स्ट्रॅटेजी जर प्रत्यक्षात वापरायची म्हटलं तर किती पैसे लागतात? आता मित्रांनो, रिलायन्सच्या शेअरची प्राइस जर बघितली तर 1425 रुपये आहे असं गृहीत धरा। रिलायन्सचा एक लॉट 500चा आहे, म्हणजे 1425 गुणिले 500, 7,12,500 रुपये तुम्हाला रिलायन्सचे 500 शेअर्स खरेदी करण्यासाठी लागतील। सेम आपल्याला काय करायचं आहे? OTM कॉल ऑप्शन पण सेल करायचं आहे। कुठलाही कॉल ऑप्शन जर स्टॉक ऑप्शनचा सेल करायचा असेल
तर कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये कॅपिटल रिक्वायर्ड असतं. म्हणजेच काय झालं, शेअर्स खरेदी करण्यासाठीचं कॅपिटल प्लस कॅश मार्जिन ऑप्शन सेल करण्यासाठी तुम्हाला 9 ते 9.5 लाख रुपये लागणार आहे. इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय माहिती आहे का, आपण शेअर्स ब्रोकरकडे प्लेज ठेवलेले नाहीत. आपले शेअर्स आपल्या डीमॅट अकाउंटमध्येच आहेत, हे पहिल्यांदा लक्षात द्या. कारण तुम्ही जर शेअर्स प्लेज केले तर ते तुम्हाला SLB ला देता येणार नाहीत आणि आपली स्ट्रॅटेजी तर आपल्याला दोन्ही वेळेला वापरायचे. म्हणून ऑप्शन सेल करण्यासाठी लागणारं मार्जिन आपल्याकडे असणार आहे. त्याचबरोबर हे जे आपल्याकडे 9 ते 10 लाखाचं कॅपिटल आहे याचा वापर करून आपण कशा पद्धतीनं मार्केटमध्ये पॅसिव्ह इन्कम जनरेट करतो हे आता तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप समजावून सांगतो. आता मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल, आपल्याला शेअर्स SLB ला भाड्याने द्यावे लागतील. म्हणजे तुमच्याकडे जे शेअर्स रिलायन्स इंडस्ट्रीजचे 500 शेअर्स पडून आहेत डीमॅटमध्ये, ते NSEच्या प्लॅटफॉर्मवरून काय करणार, आपण लेंडिंगला देणार. मग हे कसं देऊ शकता, तुम्ही तुमच्या ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवरती जावा. आता ही सुविधा मित्रांनो भारतातल्या सर्व ब्रोकरकडे नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हां, तुम्हाला जर ही सुविधा हवी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कुठल्या ब्रोकरकडे ही सुविधा आहे, कशा पद्धतीने तुम्हाला ही सुविधा वापरता येईल हे मी सगळं सांगेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला किती शेअर्स लेंडिंगला द्यायचे आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत. आपल्याकडे तर 500 शेअर्स आहेत, आपण 500च्या 500 सर्व देणार. आणि तिथं मित्रांनो एक्सचेंजच्या वेबसाईटला त्याचा टेन्युअर किती आहे, लेंडिंगची फी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. त्या जर तुम्हाला मान्य असतील तर ऑर्डर प्लेस करू शकता. ऑर्डर मॅच झाली, SLB पूलमध्ये शेअर्स तुमचे ऑटोमॅटिक ट्रान्सफर होतील आणि तुम्हाला त्याची फी देखील मिळेल. आता मित्रांनो, सर्वसाधारण जर बघायचं झालं SLB मध्ये आपल्याला किती रिटर्न्स मिळू शकतात. आता आपण 500 शेअर्स लेंडिंग दिलेत, त्याचे इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू जर बघायचं झालं तर 7,12,500 रुपये आहे. साधारणतः 3 ते 5% तुम्हाला मंथली इन्कम मिळू शकतं. मंथली 3% जर पकडलं तर 1,780 रुपये प्रति महिना मिळतील. तेच जर तुम्ही 5% मंथली पकडलं तर 2,970 रुपये प्रति महिना मिळतील. म्हणजे वार्षिक SLB इन्कम किती झालं, 3 ते 3.5%, 21,375 ते 35,625 होतं. म्हणजे बघा, शेअर्स डीमॅटमध्ये जर पडून राहिले असते तर आपल्याला काही मिळालं नसतं. पण या ठिकाणी तुम्हाला ते शेअर्स भाडे मिळवून देत आहेत. किमतीची वाढ झाली तर ते आपल्यालाच मिळणार आहे, किमतीची घट झाली तर जे काही घट असेल त्यानुसार ते शेअर्स तर आपलेच असणार आहे. सर्वात महत्त्वाचं, या काळात जर रिलायन्स इंडस्ट्रीने डिव्हिडंड जाहीर केला तर तो सुद्धा तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतो, कारण त्या शेअरचे मूळ मालक तुम्ही आहात. आता मित्रांनो, सिंथेटिक कव्हर्ड कॉल कशाला म्हणायचं, तुमच्याकडे जे शेअर्स आहेत ते आता SLB मध्ये लॉक झालेत, पण तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये जे 1.5 ते 2 लाखाचं कॅश मार्जिन आहे त्याचा वापर करून रिलायन्सचा OTM कॉल ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे, सेल करायचं आहे. तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करा, त्या ठिकाणी रिलायन्सचा 1500चा कॉल ऑप्शन सेल करा. ओके, त्या ठिकाणी काय होईल हो, तुम्हाला तो ऑप्शन सेल करता येईल. आता तुमच्या पोर्टफोलिओच्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे तर ऑलरेडी 500 शेअर्स आहेत, ते फक्त SLB मध्ये तात्पुरते दिलेले आहेत. म्हणून हा एक सिंथेटिक कव्हर्ड कॉल बनतो आपला. आता मित्रांनो, टेक्निकली जर बघायचं झालं तर तो नेकेडच ऑप्शन आहे आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर तो कव्हर्ड आहे, कारण का आपल्याकडे ऑलरेडी तो स्टॉक होल्डिंगला आहे. आता मित्रांनो, आपण जर गृहीत धरलं किंवा रिलायन्सचा कॉल ऑप्शन आपल्याला सेल करायचा आहे, सध्या रिलायन्सची प्राइस 1425 आहे, OTM 75 पॉईंटचा ऑप्शन आपल्याला सेल करायचा म्हणजे 1500 रुपयाचा. प्रीमियम किती मिळेल, त्याचा 12 रुपये प्रीमियम आहे. 12 गुणिले 500 म्हणजे 6,000 रुपये. म्हणजे मंथली एक्सपायरी स्टॉक ऑप्शनची असते. म्हणजे 30 दिवसामध्ये तुम्हाला जर तो ऑप्शन 0 झाला तर किती रुपये मिळतील, 6,000 रुपये मिळतील. असं वर्षभर जर केलं तर जवळपास 72,000 रुपयाचा इन्कम तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतो. दर महिन्याला OTM कॉल ऑप्शन सेल करायचा आहे आणि साधारणतः 5 ते 8 हजाराच्या आसपास तुम्ही इझिली प्रीमियम काय करू शकता, मिळवू शकता. पण मित्रांनो, समजा रिलायन्सचा स्टॉक एक्सपायरीच्या जवळ असताना 1500च्या खाली राहिला तर पूर्ण प्रीमियम तुम्हाला मिळणार आहे आणि त्यावेळेला ती पोझिशन क्लोज करायची आणि पुढच्या एक्सपायरीचा ऑप्शन काय करायचं आहे, सेल करायचं. आता मित्रांनो, ह्या दोघांचं जर एकत्रित कॅल्क्युलेशन केलं तर किती इन्कम जनरेट होत आहे, तर मित्रांनो साधारणतः 80,000 ते 1,30,000 पर्यंतचं पॅसिव्ह इन्कम तुम्ही प्रत्येक वर्षी फक्त रिलायन्सच्या स्टॉकमधून कमवू शकता. म्हणजे बँकेमध्ये जर ते पैसे ठेवले तर 6 ते 7% रिटर्न मिळतात, पण इथं तुम्ही 11 ते 18% दरम्यानचे रिटर्न्स जनरेट करू शकता. म्हणजे FD पेक्षा दुप्पट ते तिप्पट आहेत आणि हे सगळं करता येतं आपल्याला फक्त आणि फक्त एका शेअर्समधून. पण मित्रांनो, या ठिकाणी एक खूप मोठा कॅच आहे किंवा एक रिस्क आहे जी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हे ऐकायला तुम्हाला खूप भारी वाटलं असेल, पण मित्रांनो, हे सगळं करण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे, त्याची माहिती असणं गरजेचं आहे.
कोणतीही स्ट्रॅटर्जी फक्त त्याचं फायदं सांगून उपयोगाच होत नाही, त्यामध्ये रिस्क देखील आपल्याला महत्त्वाची असते, ती समजून घेणं गरजेचं आहे. सर्वात मोठा कॅच काय माहीत आहे का, जर एक्सपायरीच्या दिवशी रिलायन्सच्या स्टॉकमध्ये खूप मोठी वाढ झाली आणि तुम्ही विकलेला स्टॉक ऑप्शन जर ITM मध्ये कन्वर्ट झाला तर तुमच्या स्ट्राईक प्राईसच्या वर गेला तर तुम्हाला त्याची फिजिकल सेटलमेंट करावी लागेल आणि त्यानुसार तुम्हाला 500 शेअर्स देणं बंधनकारक होतं. पण इथं प्रॉब्लेम काय माहीत आहे का, ऑलरेडी आपले जे 500 शेअर्स आहेत ते SLB मध्ये लॉक आहेत, म्हणजे ते तुमच्या डीमॅटमध्ये नाही आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. अशा वेळेला तुमच्याकडे 2 पर्याय असतील, एकतर SLB मधून शेअर्स अर्ली रिकॉल करावे लागतील, म्हणजे मुदतीपूर्वी मागवून घ्यावे लागतील, आणि हे नेहमी शक्य होणार नाही. जर मागवले तर पेनल्टी बसू शकते. पर्याय 2 असा आहे की मार्केटमधून तुम्हाला नवीन 500 शेअर्स विकत घ्यावे लागतील आणि त्याची डिलिव्हरी द्यावी लागेल. पण जर शेअरची किंमत खूप वाढली असेल तर मात्र तुमचा या ठिकाणी काय होणार आहे, तोटा होणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो, तुम्ही विकल्याला कॉल ऑप्शन ITM मध्ये गेला तर ब्रोकरचं मार्जिन वाढू शकतं. तुमच्याकडे पुरेशी कॅश उपलब्ध नसेल तर तुमची पोझिशन देखील जबरदस्तीने स्क्वेअर ऑफ केली जाऊ शकते आणि सहसा वाईट किमतीला हे स्क्वेअर ऑफ केलं जातं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जर रिलायन्सचा शेअर्स खूपच पडला तर ही पण रिस्क आहे. तुम्हाला प्रीमियम मिळतोय मान्य, पण 50% शेअर्स पडला तर काय करणार, तर तुमचं 50% कॅपिटल देखील इथं वाईप आउट होऊ शकतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं थोडं अभ्यास करून स्टडी करून जर ह्या गोष्टी केल्या तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओला खूप चांगल्या पद्धतीनं ग्रो करू शकता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्हाला यावरून लक्षात आलंच असेल, जर तुमच्याकडे स्किल असेल, तुमच्याकडे एखादी चांगली स्ट्रॅटेजी असेल तर तुम्ही काय करू शकता, या पद्धतीनं एका स्टॉकमधून डबल इन्कम जनरेट करू शकता. मित्रांनो, मी जे तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की बाबा तुम्हाला एक बोनस टिप देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आता मित्रांनो, काय करायचं आहे ते सांगतो. तुम्ही प्रत्येक महिन्याला कॉल ऑप्शन सेल करणार आहे. आता मित्रांनो, एक्सपायरीला 2 ते 3 दिवस बाकी आहेत आणि ऑलरेडी 80, 90, 95% ऑप्शनचा प्रीमियम कमी झालाय. तर अशा वेळेला काय करा, ती पोझिशन क्लोज करा आणि 2 ते 3 दिवस एक्सपायरी असताना अगोदरच पुढल्या मंथली एक्सपायरीमध्ये काय करा, तुम्ही शिफ्ट व्हा. यामुळे काय होईल, रोलिंग कवर्ड कॉल जे ऑटोमॅटिक ॲक्टिव्ह होतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक चांगलं इन्कम जे आहे ते काय होईल, जनरेट होईल. तर मित्रांनो, तुमच्याकडे जर योग्य भांडवल असेल, योग्य मार्जिन असेल तर शेअर मार्केटमध्ये अशक्य असं काहीच नाही. योग्य स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही एका शेअर्समधून अनेक प्रकारचं इन्कम जनरेट करू शकता. पण लक्षात ठेवा, ही एक खूप ॲडव्हान्स स्ट्रॅटेजी आहे. यासाठी तुमच्याकडं FNOचं बेसिक नॉलेज तर पाहिजेलच, त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी देखील असल्या पाहिजे. त्या SLBची समज असली पाहिजे. रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. अनुभव नसताना ह्या गोष्टी करणं खूप धोकादायक बनू शकतं. मित्रांनो, तुम्हाला ही सिंथेटिक कवर्ड कॉल प्लस SLB स्ट्रॅटेजी कशी वाटली, या स्ट्रॅटेजीसाठी तुमचा एक लाईक मला नक्की आवडेल. मित्रांनो, कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण विचारा, त्या प्रश्नांची पण मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. हां, सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन देखील दाबा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळेल. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.